त्यांना धमकी दिली जाते तुमचं पाणी बंद करू. इलेक्शन आलं का धमकी दिली जाते, जर तुम्ही आमच्या प्रचारामध्ये जर आम्हाला मतदान नाही केलं, प्रचारामध्ये जर तुम्ही नाही आलात तर आम्ही तुमची बिल्डिंग तोडून टाकू. यांनी 200 हप्ते घेऊन यांचे खिसे इतके भरलेले आहेत, ते खिसे आता फाटलेले आहेत. म्हणून मामानी भाच्याला पाठवलं खिसे शिवण्यासाठी. तुम्हाला एक सांगतो, आज जर तुम्ही बदल नाही घडवला तर पुन्हा नाही. ज्याप्रमाणे हनुमानाने रावणाच्या लंकामध्ये आग लावून त्याचा गर्व नष्ट केला, आणि जर तुम्हाला इकडच्या रावण रूपी नेत्यांचा गर्व नष्ट करायचा असेल तर तुम्हाला काही गरज करायची नाही, फक्त तुम्ही बटन दाबायचं आहे. एक बटन दाबा आणि रावणाचा अहंकार मिटणार आहे. आपला हा एक परिवार आहे. राजनाप्पा, तुमच्याकडनं आमच्या जनतेला खूप आशा आहे. त्याला रात्री स्त्रियांना पाणी येतं, 1:30 वाजता पाणी येतं, 4 वाजता नवरा कामावर जातो, 7 वाजता माझ्या भगिनींना झोपायला मिळत नाही. पाण्याचा प्रॉब्लेम, मुलांना शाळेत सोडायचं असते. हे आमच्या दिनदुबळ्या गरिबांचं जीवन फार कष्टकरी आहे कारगिल नगरमध्ये. राणेसाहेब, तुम्हाला विनंती करतो, पहिला या हत्तीकर लोकांना इकडून हकलून काढा आणि हे सगळं काम तुमच्या सगळ्या जनतेचं आहे. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, तुम्ही जर बदल घडवणार असाल तरच बदल घडणार आहे. अरे एक मुंगी जरी असते ना, ती जर तुम्ही त्याच्यामध्ये दगड टाकला ती दगडाच्या वरून जाते. पाणी टाकलं तर ती आपला मार्ग बदलते, काठी टाकली तर काठीच्या वरून खालून निघून जाते. पण तिला माहिती असते कुठल्या कपाटाच्या वर साखरेचा डब्बा ठेवलेला आहे. आपण तर माणसं आहोत, आपल्याला कळलं पाहिजे आपलं हित कुठे आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. तुम्ही मला इतकंच वचन द्या, मनापासून द्या, तुम्ही जास्तीत जास्त मतांनी माझ्या ह्या 2 बहिणी आणि आपले 2 उमेदवार हितेशजी आणि नारायणजी, शिवांगीताई आणि ह्या आता आपल्याकडे या डॉक्टर आहेत, यांना मी विनंती करतो, भ्रष्टाचाराचा रोग लागलेला आहे. इंजेक्शन त्यांना लावा आणि भ्रष्टाचार पळून टाका. मी इतकं सांगेन, आपल्याला जर रामराज्य आणायचं असेल, पूर्ण विरारला सुखमय करायचं असेल, या कोळशाच्या नगरीला कोहिनूर बनवायचं असेल, आपल्याला बदल घडवायचा असेल तर आपली निशाणी आहे कमळ. आता शिटी वाजवू नका, शिटीची हवा निकालली. गद्दारला खाना इथं नका करू. माझजोडीला कोण कोण आहे जोरात आवाज द्या. हर हर जीवदानी मातेकडे माझी प्रार्थना आहे का आमचे सर्वच सर्व उमेदवार निवडून येऊन महापौर, मी तुम्हाला खात्री देतो का आपला भारतीय जनता पार्टी युती सरकारचाच बसणार. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रावजी. आपले मनोगत हा आपल्या भावना प्रदान करणारे आणि या जनतेतील तमाम जनतेतील नागरिक